नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला अमृतधारा गोट अँड खिलार फार्म मध्ये। आजचा रॅन्डम व्हिडिओ आहे आपला। सकाळचं काम चालू असताना व्हिडिओ तयार केलाय, कारण आता 2-4 दिवस झालेत आपल्या वातावरणामध्ये थोडे बदल होतात। सकाळी थंडी पडते, दुपारी उन्हाळा आहे आणि संध्याकाळी पावसाळा। या बदलत्या वातावरणाचा आपल्या शेळीपालनावरती खूप मोठा फरक पडतो। व्हायरल इन्फेक्शन्स येतात आपल्या फार्मवरती, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी यासाठी व्हिडिओ तयार केलाय। हे जे वातावरण बदल होतात यामुळे बघा, काही व्हायरल इन्फेक्शन म्हणजे सर्दी, खोकला, ताप शेळ्यांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि काही शेळ्या खायला कमी होतात, खाणं कमी करतात, चारा कमी खातात। तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे शेळ्यांची, तर त्यांचा जो रोजचा चारा आहे त्याच्यामध्ये काही बदल करू नये। बदल केल्यामुळे पण शेळ्या चारा कमी खातात किंवा कमी इनटेक करतात। तर रोजचा जो चारा आहे, रोजचं जे नियोजन आहे ते तसंच व्यवस्थित ठेवावं, त्याच्यामध्ये काही ड्रास्टिक चेंज करू नये। आणि आता मार्च-एप्रिल महिना चालू आहे, यामध्ये जे FMD म्हणजे लाळ्या खुरकूत आणि PPR यांचं वॅक्सिनेशन जरूर करून घ्यावं आपल्या फार्मवरती, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जो पावसाळ्याचा काळ आहे त्यामध्ये आपल्या शेळ्यांना खुरांचे, लाळेचे आजार होऊ नयेत, न्यूमोनियासारखा आजार होऊ नये यासाठीची दक्षता आपली। लसीकरण करून घ्या वेळेत, चाऱ्यामध्ये बदल करू नका आणि शक्य असल्यास पाण्यामध्ये हिमालय बत्तीचं टाकून द्या, जेणेकरून पाणी चांगल्या प्रमाणात पितील शेळ्या, त्यांची पचनक्रिया चांगली राहील। आणि 10 दिवस लिव्हर टॉनिकचा कोर्स करा। ज्या शेळ्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले, सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, ठसकतात ते शेळ्या, त्यांना कोणती अँटीबायोटिक द्या तुमच्या वेटरनरी डॉक्टरांच्या सल्ल्याने। आम्ही ज्या शेळ्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांना आम्ही एन्ड्रोफ्लॉक्सिसिन LA जे लॉंग लास्टिंग आहे ते देतो आपण। 3-3 ml मोठ्या शेळ्यांना, लहान शेळ्यांना 1-1.5 ml। तर त्यामुळे तुमचं जे व्हायरल इन्फेक्शन आहे त्यापासून शेळ्यांचं चांगलं संरक्षण होतं। सर्दी खोकला झाला असेल तर कव्हर होतं लवकर। आणि डिवर्मिंग केलं नसेल तर शेळ्यांचं डिवर्मिंग करून घ्या, जेणेकरून तुम्ही जे वॅक्सिनेशन करणार आहात त्यांचा चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला। हे पहा, आज सकाळी आपल्या फार्मवरती हे डेली रुटीनमध्ये आता हिरव्या चारा चालू आहे, TMR, याच्यामध्ये मका, नेपियर, मेथी घास आणि सुका चारा याची सगळी कुट्टी मिक्स आहे। कसे घाई गडबडमध्ये खायला सुरुवात करतात ते पहा। एकही शेळी बाजूला उभी दिसणार नाही तुम्हाला। बाजूला जर उभी असेल तर समजायचं की शेळी आजारी आहे, तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यानुसार त्याची ट्रीटमेंट आपल्या फार्मवरती केली जाते। तुमच्या फार्मवरती कसं काय नियोजन असतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। पहा, हे पहा, नाश्ता चालू आहे त्यांचा। हे थोडे जे वातावरणामधले बदल आहे यामध्ये थोडे आपल्या फार्मवरती आपल्या शेळ्यांची जरूर काळजी घ्या। थोडा वेळ देऊन त्यांचं निरीक्षण करा। एखादी शेळी बाजूला उभी असेल, शेपूट खाली घालून किंवा पाठीचा बाक वर करून, तर समजून घ्या शेळी आजारी आहे म्हणून। व्यवस्थित तिचं चेकअप करा, काय तिला प्रॉब्लेम येतो शोधा आणि त्यानुसार ट्रीटमेंट करा। शेळी जर सुदृढ असेल, निरोगी असेल तरच आपल्या शेळी पालनाचा फायदा होतो आपल्याला। हे पहा, धन्यवाद। चला तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।